सगळं सगळं होऊन जाईल. पहिल्यांदा इकडे लक्ष द्या. टॉपिक कम्प्लीट करून टाकूया फटाफट. 2 मिनिटात टॉपिक कव्हर करून टाकूया. ठीक आहे ना? लक्ष द्या. बघा काय असणार आहे. हा, टायमिंग लाव भया लाव. अँटीबॉडी संपला. ऍलर्जी संपला. चला थांबायचं मग. हा 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 ना, एक्झामला क्वेश्चन आले की मग परत बोलू नका सर शिकवलंच नाही. ठीक आहे ना? बोनस बिनस असला लाडच नाही मग. चलो आगे बढ़ते. स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे बाळांनो? येस, स्ट्रक्चर ऑफ अँटी बॉडी. अँटीबॉडी स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं तर मेनली स्टडी करून घ्यायचं आहे. पेज नंबर 135 काढा. एनसीआरटी 135. बाकी सगळं आता बंद झालं पाहिजे. आता सांगायला लागलोय बरं का. सगळं जे काय असणार ते ओपन करून ठेवायचं आहे. 135 पेज नंबर निघाले. दिसतंय अँटीबॉडीची एक डायग्राम तुम्हाला? राईट, बघून घ्या. चला 135 पेज नंबर दिलेले आहे. त्याची डायग्राम आपल्याला आज काय करायची, ड्रॉ करायची आणि अंडरस्टँड करून घ्यायची की नक्की ऍक्च्युअली ते स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. बघा, अर्लियर स्टेजमध्ये हे स्ट्रक्चर कसं बनलंय कसं बनलं नाही ते आपण बेसिकली अंडरस्टँड करून घ्या. यांच्यामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर हे बनलं कशाने म्हणून? प्रोटीन पासून. राईट ना? येस ना. मेडअप ऑफ काय असणार आहे? प्रोटीन. सो इन जनरल मध्ये सांगितलं तर मेडअप ऑफ ग्लायकोप्रोटीन मेनली आपण त्याच्यामध्ये काय करणार यूज? ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीन तुम्हाला माहिती आहे का? बरं, मला फर्स्ट ऑफ ऑल हे सांगा की स्पेसिफिकली जे अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये ब्लडच्या कोणत्या प्रोटीन पासून बनलेले आहेत? ग्लोबिलिन. राईट ना? त्याच्यामध्ये पण कोणतं असणार आहे? गॅमाग्लोबिन असणार आहे. म्हणून त्यांना आपण एक नाव दिलं, काय म्हणतो? इम्युनोग्लोबिलिन. कमॉन, काय म्हणणार आहे? आता इम्युनोग्लोबिलिन मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर अँटीबॉडीचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते ऍक्च्युली बनतं कोणत्या प्रोटीननं? ग्लायकोप्रोटीननं. म्हणजे याच्यामध्ये मेजॉरिटी लेवलला जर डिस्कस करायचं म्हटलं, समजा आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर डिस्कस केलं तर याच्यामध्ये 90 to 95% कोणाचा कंटेंट असणार आहे? प्रोटीनचा कंटेंट येताना बघायला भेटणार आहे. बट त्याच्यामध्ये ग्लायको म्हणजे काय असणार? शुगरचा मोलिक्युल पण ऍड असणार आहे. अंडरस्टँड होतोय? तर स्ट्रक्चर मेनली मेन्शन करून घेतोय. नाव शेप कसा आहे त्यांना बघायला भेटणार आहे. कोणता शेप असणार आहे सांगा याच्यामध्ये? शेप कसा दिसतो तुम्हाला? अरे बघा आणि सांगा कोणता कलर आहे? वाय शेप बेसिकली बघायला भेटणार. वाय शेप इन फॉर्म मध्ये बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. इंग्लिश लेटर बेसिकली ना अल्फाबेट मध्ये त्याच्या शेपचं बेसिकली आपण इथे मेनली डिस्कस करून घेतोय. आता यामध्ये जर स्ट्रक्चरली जर डिस्कस करायचं म्हटलं तर प्रेझेंट कुठे आहेत मला सांगा? ब्लड मध्ये एस्पेशली कुठे असणार आहेत? सिरम मध्ये. राईट ना? तर ही कंडिशन आपण इथे मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. याचं मिनिंग असंच नाही की फक्त सिरम मध्येच आहेत, बॉडीच्या अदर सिक्रेशन मध्ये पण अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. जस्ट लाईक बेसिकली आपण बघितलं होतं. मला सांगा, जे ब्लड असणार आहे, सॉरी मिल्क असणार आहे, मिल्क मध्ये बेसिकली काय ब्लड आहे का? ते ब्लडचा काय संबंध होते का? नाही. सिरम आहे का त्याच्यामध्ये? नाही. स्टील देर इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट काय असणार आहे? अँटीबॉडी बघायला भेटणार. कोण? IgE. RGA, सॉरी IgA त्यांना बघायला भेटणार आहे. आपल्या इव्हन सलाव्यामध्ये पण सिक्रेटरी काय असतात, काही बेसिकली अँटीबॉडी बघायला भेटणार आहेत. राईट ना? सगळ्या पॉईंट मध्ये माहिती असलं पाहिजे, अँटीबॉडीज नॉट ओनली प्रेझेंट इन अ ब्लड, इट्स ऑल्सो प्रेझेंट इन अदर काय असणार आहे? मटेरियल्स. ही करेक्टर तुम्ही त्याच्यामध्ये घेता. आता त्यानंतर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, हॅव टू टाइप्स ऑफ काय असणार आहे? चेन. हॅव टू टाइप्स ऑफ काय असणार आहे? चेन. सो फर्स्ट ऑफ ऑल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर पहिली चेन कोणती येताना बघायला भेटणार आहे? येस, याच्यामध्ये तुम्हाला हेवी चेन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? दुसरी कोणती असणार आहे? लाईट चेन येताना बघायला भेटणार. लाईट चेन. आता हेवी चेनचं आणि लाईट चेनचं मिनिंग समजतं का रे म्हणून तुम्हाला? हेवी चेन म्हणजे की ज्याच्यामध्ये अमानो ऍसिडचा नंबर कमी का जास्त असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं? अरे काय म्हणणार आहे? लाईट चेन का म्हणतोय? अमानो ऍसिडचा नंबर कमी असणार आहे. सो यांचा नंबर जो असणार आहे तो किती असणार आहे बाळांनो? ऑलमोस्ट बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहे. येस, 2 नंबर मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि लाईट चेनचा पण नंबर किती असणार आहे? 2. दॅट्स वाय द फॉर्म्युला ऑफ अँटीबॉडी समथिंग बट काय असणार आहे? हा, काय बनणार आहे? H2L2 येताना बघायला भेटणार आहे. सांगा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? काय असणार आहे? H2L2. आता यामध्ये पण बेसिकली काय करणार की प्रॉपर्टी आपण डिस्कस करून घ्यायचे. प्रॉपर्टी मध्ये काय असणार आहे? तो H2L2 हेवी चेन अँड लाईट चेन इट्स ऑल्सो मेड अप ऑफ काय असणार आहे? सम रिजन्स और स्ट्रँड्स. जस्ट लाईक हेवी चेन मध्ये 2 रिजन बघायला भेटतात, 2 स्ट्रँड बघायला भेटतात, व्हेरिएबल स्ट्रँड अँड कॉन्स्टंट. राईट ना? एक व्हेरिएबल असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सिमिलर केसमध्ये लाईट चेन मध्ये पण व्हेरिएबल स्ट्रँड असतो, व्हेरिएबल रिजन असणार आहे आणि कोणतं असणार आहे? कॉन्स्टंट स्ट्रँड और कॉन्स्टंट रिजन पण बघायला भेटणार आहे. सो राईट ना? बोथ चेन हॅव असं मेनली मेन्शन करून होता. बोथ चेन हॅव काय असणार तर बघायला भेटणार आहे? व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट रिजन. कोणतं असणार आहे? व्हेरिएबल अँड
कॉन्स्टंट रिजन और मेनली मेन्शन करतो आपण स्ट्रँड. राईट ना, स्ट्रँड्स येतात ना मला, स्टँड्स और स्टँड्स मेनली मेन्शन करून करतो. स्टँड येतात ना बघायला भेटणार. क्लॅरिटी तिथपर्यंत समजते मी काय म्हणतोय ते. आता जर डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करून द्यावी तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड होऊन जाईल, बट ही गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे की या पर्टिक्युलरली अँटीबॉडीच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बेसिकली सर्टन अमाऊंट मध्ये काय बघायला भेटणार आहेत, काही बॉन्ड्स बघायला भेटणार आहेत. दिस नथिंग बट काय असणार आहे, डायसल्फाइड बॉन्ड्स. राईट ना, सो देर आर ऑलमोस्ट 16 डायसल्फाइड बॉन्ड बघायला भेटणार आहे. बघा किती असणार आहेत, डायसल्फाइड बॉन्ड 16 ऑलमोस्ट बेसिकली बघायला भेटणार आहे. तुम्ही जर का काउंट केले असतील तर याच्यामध्ये मला सिंपल होते क्वेश्चनचा पहिल्यांदा आन्सर करा. तुम्ही जे अँटीबॉडी स्टडी करता ते कोणत्या टाईपचे, मोनोमेरिक, डायमेरिक और पेंटामेरिक? कारण की अँटीबॉडीचं टोटल स्ट्रक्चर किती, एक सिंगल बघायला भेटणार आहे. राईट ना, तरी प्रॉपर्टी बेसिकली आपण इथे डिस्कस करून घेतोय. नाव द नेक्स्ट वन, तुम्ही जर का त्याच्यामध्ये काउंट केले तर डेफिनेटली तुम्हाला टोटल 16 काय बघायला भेटणार आहे, डायसल्फाइड बॉन्ड. अरे आहेत की नाही, काउंट केले तुम्ही? काउंट केलं नसेल तर काउंट करून एकदा चेक करा, तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल की किती बेसिकली असणार. 135 पेज नंबर. राईट ना, त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल काउंट केलं तर आयडेंटिफाय होऊन जाईल किती आहेत. भेटले, कन्फर्म. राईट ना, आता फर्दर लास्ट टॉपिक जर याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं, दिस अँटीबॉडी हॅव टू टर्मिनल्स. राईट ना, हॅव काय असणार आहे, टू टर्मिनल्स. हॅव टू काय असणार आहे, टर्मिनल्स येताना बघायला भेटणार आहेत. सो टर्मिनल्स मध्ये पहिला कोणता असणार आहे, एन टर्मिनल. दुसरा काय असणार आहे, सी टर्मिनल. समजतंय? तुम्ही डायग्राम व्यवस्थित बघा, वरती तुम्हाला जो बेसिकली काय असणार रिजन बघायला भेटणार आहे, तिथे काय नाव दिलेलं आहे बघा, एन टर्मिनल आहे. आणि खाली जर का तुम्ही बघितलं तर सी टर्मिनल दिलेलं आहे. म्हणजे ऑलवेज जो कोणता स्पेसिफिकली एक अँटीबॉडी बनणार आहे, प्रोटीनचं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, त्यांच्यामध्ये कंपल्सरी काय बघायला भेटणार आहेत म्हणून, एन टर्मिनल आणि सी टर्मिनल असतात. आता एन टर्मिनल सी टर्मिनलचं मिनिंग काय जर का तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला याच्यामध्ये सिंपल फॉर्म मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर तुम्हाला एक पॉईंट सांगू देतो. तुम्हाला कोणाला कायरल कार्बन ऍटम माहितीये का, काय असतो कायरल कार्बन ऍटम? ऐकलं का याच्याबद्दल काय? नाही ऐकलं? कोणी ऐकलेलं आहे? नाही, ठीक आहे, ऐकून घ्या काय असते. बघ, कायरल कार्बन ऍटमचं मिनिंग काय असणार आहे, एक कार्बन ऍटम असणार आहे आणि त्याला बेसिकली जे 4 ग्रुप असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत. कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. समजा इथं आपण ए घेतला, इथं आपण बी घेतला, इकडे सी घेतला आणि इकडे ए घेतला, तर मला सांगा हा हा बेसिकली कार्बन ऍटम असणार आहे, कायरल कार्बन ऍटम आहे का नॉर्मल ऍटम असणार आहे? कायरल कार्बन ऍटम आहे का हा? मी क्वेश्चन पुन्हा एकदा विचारतोय, हा कार्बन दिसतोय तुम्हाला? हा कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम आहे का? का? सेम ग्रुप आला, मला सांगा. ए डिफरंट आहे, बी डिफरंट आहे आणि सी पण डिफरंट आहे, बट मला सांगा ए आणि ए हा तर कॉमन आला, म्हणजे हा कायरल कार्बन ऍटम बनणार आहे का? नाही. बट इथं जर का मी जॉईन केला कोणाला, समजा एक्स जर का इथं मी बेसिकली लावून टाकला, तर मला सांगा आता कार्बन ऍटम कसं झाला, म्हणतोय ना तुमचा कार्बन ऍटम. राईट ना, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, कायरल कार्बन ऍटम. आता या टाइपचे जे एक्झाम्पल असणार आहेत त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये एक्झाम्पल बघायला भेटणार आहे, नथिंग बट काय असणार आहे, आपला अमायनो ऍसिड. कोणता असणार आहे, अमायनो ऍसिड. आता अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं बनतं, सिंपल फॉर्म मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर तुम्हाला असं दाखवून देतो बघा. त्या फॉर्म मध्ये असणार आहे, पहिली गोष्ट या बेसिकली कंपाऊंडला काय लागणार माहितीये का, हायड्रोजन एक ग्रुप असतो, देन अमाइन एक ग्रुप असतो. कोण असणार आहे, अमाइन ग्रुप. अमाइन ग्रुप ऑलवेज लेफ्ट हँड साइडला येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर काय असणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड येताना बघायला भेटणार आहे. आणि दुसरं काय असणार आहे बघा, की पर्टिक्युलरली आर ग्रुप एक येताना बघायला भेटणार आहे. आर ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये तुमचा अदर मोलिक्युल असा अटॅच होताना बघायला भेटणार आहे. राईट ना, सो प्रॉपर्टी दिले. सो मला काय म्हणायचं आहे, हा जो बेसिकली एक अमायनो ऍसिड जो तुम्हाला बघायला भेटणार आहे, ह्या अमायनो ऍसिड मध्ये 4 कार्बनला जे ग्रुप अटॅच झाले ते सेम आहेत का डिफरंट आहेत? म्हणजे या कार्बनला आपण काय नाव दिलं, कायरल कार्बन ऍटम. क्लॅरिटी, त्याचं मिनिंग काय असणार आहे आता समजतंय? आता याच्यामध्ये 12चं बुक आहे, बट 11चं जर का बुक तुमच्याकडं तुमच्या जर का कोणी घेऊन आला असेल तर त्याच्यामध्ये बेसिकली मी तुम्हाला सांगू देतो कुठं माहिती आहे का, बायोमोलिक्युलचं चॅप्टर तुम्ही ओपन करू शकता. त्या बायोमोलिक्युलच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अशा टाईपचे काही मोलिक्युल बघायला भेटणार आहेत की जे काय असणार आहे तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले जातात, ते सांगून देतो. भेटला का? पेज नंबर सांगतो ते ओपन करा. पेज नंबर जसला आहे, हा 107. 107 भेटला? राईट ना. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, की तुम्हाला 107 वरती 3 अमायनो ऍसिडची नाव दिलेत बघा, ग्लायसिन, अॅलेनिन आणि काय असणार आहे, सेरिन.
राईट ना. तर तुम्ही बघता ऍलेनिनचं स्ट्रक्चर बघा थोडं. COOH, CH3, NH2 आणि H ग्रुप लागला तिथं. अरे दिसेल का सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट येणार आहेत. सो अशा डिफरंट मोलिक्युलला आपण काय मेनली मेन्शन करून घेतो? कायरल कार्बन ऍटम. आता महत्वाची गोष्ट बघा याच्यामध्ये काय होणार आहे. जो बेसिकली एन ग्रुप आहे, एन टर्मिनल येणार आहे. जो कार्बनचा फंक्शनल ग्रुप असणार आहे ना, तो काय करणार माहिती आहे का, नवीन एका मोलिक्युलला ऍड करणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जेव्हा कधी स्पेसिफिकली नवीन मोलिक्युल माझा जर का ऍड करायचा असेल तर तो इथंच अमानो ऍसिड एक नवीन अटॅच होताना बघायला भेटणार आहे. कारण की कार्बनचा जो कार्बन ॲटम असतो तो इथे फ्री राहताना बघायला भेटणार आहे. परत नवीन बेसिकली कार्बन अमानो ऍसिड इथे जसं अटॅच होताना बघायला भेटणार आहे. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे. ऑलवेज इच अँड एव्हरी अमायनो ऍसिड मध्ये हा जो बेसिकली लास्ट काय असणार आहे माझा, पहिला हा नंबरचा काय असणार आहे, अमायनो ऍसिड असणार आहे. आणि लास्ट नंबरचा काय असणार आहे, थर्ड नंबरचा किंवा एक मेनली मेन्शन करतो, लास्ट नंबरचा काय असणार आहे, अमायनो ऍसिड येणार आहे. क्लॅरिटी येते, समजते. सो याच्यामध्ये क्लिअरली जर आपण डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर इच अँड एव्हरी मोमेंटला ज्यावेळी एक नवीन अमायनो ऍसिड अटॅच होत असतो त्यावेळी या अमायनो ऍसिडची जी चेन असणार आहे त्याच्यात पहिला बेसिकली जो अमायनो ऍसिड असणार आहे त्याचा ऑलवेज एन ग्रुप काय असणार आहे, फ्री राहतो. कोणता असणार आहे, एन ग्रुप यातला फ्री राहणार आहे. आणि याचा कोणता ग्रुप, सी लेवलचा काय असणार ग्रुप ऑलवेज फ्री राहणार आहे. मग मला सांगा नवीन एक अमायनो ऍसिड ऑलवेज कुठं पॉइंट होतोय, लास्ट नंबरच्या अमायनो ऍसिडला का फर्स्ट नंबरच्या अमायनो ऍसिडला? लास्ट नंबरच्या, बरोबर ना. कारण की याच्याजवळ कोण फ्री आहे, कार्बन. जो कार्बन बरोबर दुसरा एक मोलिक्युल काय असणार आहे, अटॅच होताना बघायला भेटणार आहे. बरं ह्यांच्यामध्ये हा एक बॉन्ड म्हटलाय, कोण असणार आहे रे? पेप्टाइड बॉन्ड असतो रे कार्टनो, पेप्टाइड बॉन्ड असतो. दोन अमायनो ऍसिडच्या मध्ये कोण असणार आहे, पेप्टाइड बॉन्ड बघायला भेटणार आहे ना. इथं पण काय असणार आहे, पेप्टाइड बॉन्ड येताना बघायला भेटणार आहे. सो ओव्हरऑल याच्यातून मला काय सांगायचंय, सिम्पल फॉर्म मध्ये सांगून देतो बघा. जेव्हा एखादे प्रोटीनची लॉंग चेन बनणार आहे, प्रोटीनचे काय बनणार आहे, लॉंग चेन बनणार आहे, तिला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन. इट मे बी अँटीजन और इट मे बी अँटीबॉडी, कोणी पण असू द्यात. मग त्यांच्यामध्ये लॉंग पेप्टाइड जी बनती, त्या लॉंग पेप्टाइड, समजा त्याच्यामध्ये 100 मोलिक्युल आहेत अमिनो ऍसिडचे, और हजार असतील, लाख असतील, करोड असतील. तर मला याच्यामध्ये सिंपल साधा क्वेश्चन आहे, जो पहिला माझा काय असणार आहे, अमिनो ऍसिड असणार आहे, आणि करोडो मध्ये सगळ्यात लास्ट अमिनो ऍसिड असणार आहे. तर यामध्ये लास्ट अमिनो ऍसिडचा कोणता एलिमेंट और कोणता बेसिकली कंपाऊंड फ्री असणार आहे, कार्बन असणार आहे. आणि पहिल्याचा एन असणार आहे. मग आता तुम्ही एकदा डायग्राम बघा, एनसीडी बघा. तर एनसीडी मध्ये एका टर्मिनलला कोण दिलाय तुमचा, एन दिलेला आहे. आणि एका टर्मिनलला कोण दिलाय तुमचा, माझा सिंपल सुद्धा म्हणणं आहे, नवीन जर का अमायनो ऍसिड और नवीन एखादं जर का मला अँटीबॉडी जर जॉईन करायची असेल तर एन टर्मिनल जॉईन करू का सी टर्मिनल जॉईन करू? क्लिअर झाले कन्सेप्ट, समजते. थोडीशी केमिस्ट्री जेवढी मला येते तेवढी सांगितली मी तुम्हाला. एवढी सगळी डिटेलमध्ये कुठे येणार आहे तुम्हाला, येस बायोमोलिक्युल मध्ये शिकायचं आहे. त्यामुळे सर तिथं तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजावून सांगतील, ते त्याला आपला काही संबंध येणार नाहीये. बट इथे एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला काय केलं की मी इन्क्लूड करून दिलेली आहे. ठीक आहे. इव्हन तुम्हाला बायोमोलिक्युलरचा चॅप्टर असणार आहे कोणता, केमिस्ट्रीमध्ये, आणि मग काय असणार आहे आपल्या या बेसिकली बायोलॉजीमध्ये पण येतो, राईट ना. सो तिथे पण तुम्हाला स्टडी करायला भेटेल. सो हा पॉईंट एक माहिती असू द्या. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झालेले आहेत. एन टर्मिनल आणि काय असणार आहे, सी टर्मिनल, हे कंपल्सरी तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहेत. दॅट्स इट. महत्वाची गोष्ट, अँटीबॉडी वरती बेसिकली एक स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, राईट ना. हॅव, इम्पॉर्टंट थिंग इज नथिंग बट काय असणार आहे बघा, हॅव अँटीजन बाइंडिंग साइट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ, इन ब्रॅकेट मध्ये देऊन टाकतो बाळांनो, पॅराटोप. काय म्हणणार याला आपण, पॅराटोप. बेसिकली आपण इथं काय करतो की मेनली मेन्शन करतो, त्याला राहील पॅराटोप. अरे अंडरस्टँड होतंय का, पॅराटोप इज प्रेझेंट ऑन व्हॉट, कुठं प्रेझेंट आहे, अँटीजन और अँटीबॉडी. पिले पिले ओंबर राजा, तीच कंडिशन झाली माहितीये का तुमची. डोळ्यानं दिसतंय समोर की लिहिलंय अँटीजन बाइंडिंग साइट हॅव, कोण, हॅव अँटीजन बाइंडिंग साइट. हे हॅव कोणाबद्दल लिहितोय रे मी सगळं, अँटीबॉडीज लिहितोय ना. मग अँटीबॉडीकडं आहे काय, अँटीजन बाइंडिंग साइट, तिला मी काय म्हणतोय, पॅराटोप, जे की अँटीजन वरती प्रेझेंट आहे ना, अँटीजन वरच प्रेझेंट आहे ना. जागे व्हा, उठा आणि जागे व्हा, कळलं. कोणावरती प्रेझेंट आहे, क्लिअर होते. मग मला सांगा, जर का जर का अँटीबॉडी वरती अँटीजन बाइंडिंग साइट आहे, सिमिलर केसमध्ये अँटीजन वरती अँटीबॉडी बाइंडिंग साइट असणार आहे. काय आठवते तुम्हाला, ऍक्टिन बाइंडिंग साइट ऑन मायोसिन, अँड मायोसिन बाइंडिंग साइट ऑन ऍक्टिन.
तर या प्रॉपर्टी जशा आपण तिथे शिकल्या तशा इथे पण बघायला भेटणार आहेत. बट आता स्ट्रक्चर वाईज तुम्हाला काय होईल की त्या व्हेरिएशन मध्ये अंडरस्टँड होऊन जातील. इथपर्यंत समजलं का टॉपिक मला सांगा. त्या प्रॉपर्टीच्या बेसिसमध्ये आपण अँटीबॉडीचे स्टडी करून घेतलं. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर झाले इथपर्यंत? ठीक आहे, चलो आगे बढ़ते. नाउ वी विल ड्रॉ द कार्टून ऑफ अँटीबॉडी. एक कार्टून काढायचं आपल्याला कोणाचं? अँटीबॉडीचं. तर ते कसं दिसतं किंवा कसं बेसिकली ते व्हेरिएशन मध्ये येणार हे सगळे पॉईंट आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहोत. बघा याच्यामध्ये काय दिलं. फर्स्ट ऑफ ऑल मला शेप सांगा कसा आहे. एक्स डब्ल्यू राईट ना, कोणता आहे? वाय शेप आहे ना, तर वाय शेपच्या मध्ये बेसिकली येणार आहेत. आणि याच्यामध्ये किती चेन आहेत मला सांगा. चेन चेन बाळा र चेन वेदिके काय व्हायला लागले. जास्त बेसिकली एक्झामचा रोल आला काय तुझ्यावर? किती असणार आहेत? दोन टाईपच्या. मी विचारले चेन किती आहेत, तुम्ही टाईप सांगताय. चार चेन आहेत ना र. काय करूया कार्ट्यांचं सांगा बघू मी आता. चेन किती आहेत? टाईप किती आहेत? कोण कोण? समजतंय? लाईट चेन अँड क्लिअर आहे. तर आता त्यांना आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. सो सिम्पल फॉर्म मध्ये जर मेनली मेन्शन करायला गेलो तर बघा अर्लियर स्टेज मध्ये ज्या काय तुम्हाला चेन बघायला भेटणार त्यांचा आपण ड्रॉ इथं काढून घेणार आहे बघा. ओके, या फॉर्म मध्ये हे बेसिकली आलेलं आहे. आता पहिल्यांदा मी ड्रॉ करतोय ते बघा, त्यानंतर तुम्ही काय करा माहिती ड्रॉ करा काहीतरी इथे घोटाळा करून टाकाल. मला इथे बेसिकली अजून स्ट्रक्चर काढायचे आहेत, त्यामुळे लगेच तुम्ही काढायला जाऊ नका, थांबा जरा. त्याच्यामध्ये अजून मला स्ट्रक्चर व्हेरिएशन मध्ये आणायचे आहे, त्यामुळे गडबड करू नका. हा, तिकडे तिकडे काय होतं? मग तिकडे कशाने जात होतं? ओ, काय रिझन द्यावा लागलाय बाबा. ठीक आहे, ठीक आहे, बघा. सो आता देन फर्दर स्ट्रक्चर नेक्स्ट जे होणार आहे ते कसं असणार आहे बघायचं. एनसेट जे काढले तसं नाही काढून दाखवतोय ते, पण तुम्हाला सिम्पल फॉर्म मध्ये मी दाखवून देतोय. ते फक्त थोडा माहित असतं. कन्सेप्ट क्लिअर झाली, नो इश्यू. स्ट्रक्चर कसं का असतं मॅटर नाही करत.
अरे ग बसा. बघल तवा नुसतं आपलं काही ना काहीतरी. न धनम, न जनम, न सुंदरी. हा शाप आहे तुम्हाला. ना बायको भेटणार आहे, ना पैसा भेटणार आहे, ना काहीच भेटणार नाही. कळतंय का? त्यामुळे ग बसा. सर, नाही लागणार आहे नाही का? बघितलं का? समजून घ्या, शांत बसा. सर पैसा भेटू न भेटू तेवढं सुंदरीचं तेवढं कॅन्सल करा बरं का. सुंदरी एक भेटू द्या हो. हा, ठीक आहे. सो अल्टिमेट काय असणार आहे, स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर इथं ऍक्च्युली आता आपल्याला काय बॅन करायचं माहिती आहे का, एक स्पेसिफिकली पॅथोजन. समजून घ्या, पॅथोजन मधला सगळाच पॅथोजन ऍक्च्युली आपल्याला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नसतो. पॅथोजन मधलं एक प्रोटीन मेनली रिस्पॉन्सिबल असतं. ते प्रोटीन कोण असतं? अँटीजन असणार आहे. right? त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी काय प्रोड्यूस करते? अँटीबॉडी फॉर्म करणार आहे. इथं आपल्याला काय बॅन करायचं आहे? अँटीजन. कोण बॅन करायचं आहे? अँटीजन. सो अँटीजनचं स्ट्रक्चर बघा कसं असणार आहे, या फॉर्म मध्ये असं आलेलं आहे. राईट ना? अँटीजन कसं असणार आहे? इथं असं येऊन जाईल. हे अँटीजनचं स्ट्रक्चर आहे. फिक्स झालं ना परफेक्ट याच्यामध्ये. सिंपल साधी गोष्ट आहे. अँटीजन आणि अँटीबॉडी एकमेकांसाठी कसे असणार आहेत? स्पेसिफिक. जसं एक लॉक आणि की कसं असतंय? फिक्स आहेत ना? आता लॉक आणि की कशी असते सांगा मला? फिक्स आहे ना? आता लॉकला जर का जे येतात, इमॅजिन करा. काय काय मला म्हणायचं, हा जो दरवाजा असणार आहे त्याला लॉक असणार आहे. ह्याच्यासाठी जी चावी मला युज करायची ती सेम चावी मला युज करावं लागेल ना. आता जर का मी खालची जर का गेट किपरची आपले जे बेसिकली लॉक वगैरे लावले जाते राईट ना, तर गेटची चावी याला लावून जमणार आहे का? नाही. म्हणजे की अँड लॉक जसं एकमेकांसाठी स्पेसिफिक असतं, तसा अँटीबॉडी आणि अँटीजन एकमेकांसाठी कसे असणार आहेत? स्पेसिफिक आहेत ना, बघायला भेटणार. तर प्रॉपर्टी फक्त काय करायची मेनली त्याच्यामध्ये समजून घ्या. हे अँटीजनचं स्ट्रक्चर झालं. आता अँटीजन आपला बेसिकली मे बी काय असणार आहे? व्हायरस असेल, पॅथोजन असेल, तर तुमच्यापैकी कोणतरी एक असेल. राईट ना? सांगू शकत नाही. सो आपला हा पॅथोजन आला. बरं जरा येणं झाला व्यवस्थित. ठीक आहे. हा आपला कोण आहे? पॅथोजन आहे. समजतंय का? हा हा, जाऊ द्या कोणतरी आहे. दिसतोय का नाही अँटीजन सांगा मला? तो व्हायरस आपला असणार आहे आणि त्याच्या काय असणार आहे? अँटीजन बेसिकली इथे बघायला भेटणार आहे. सो चला आता याच्यामध्ये काय करूया, बरं हे सेम स्ट्रक्चर इकडे पण असणार आहे. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, एका अँटीबॉडी वरती किती पॅराटोप असतात? हा, किती असणार आहे? दोन. अंडरस्टँड होते तर ऍट अ टाइम दोन अँटीबॉडी दोन अँटीजन काय असणार आहे त्याच्यामध्ये बाइंड होताना बघायला भेटणार आहे. आता यांना आपण काय करूया, नेमिंग करूया. प्रॉपर सगळ्या गोष्टी काय होतील की तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होताना बघायला भेटणार आहे. बघा, नेमिंग मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं, तर ही जी चेन असणार आहे सांगा कोणती असणार आहे? अरे चेन कोणती झाली? हेवी चेन झाली नाही तुमची. कोण असणार आहे? हेवी चेन झाली. हेवी चेन मेंटली मेन्शन करून घेतो. राईट ना? सांगा ही चेन कोणती झाली तुमची? लाईट चेन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? कोणती झाली? लाईट चेन. आता देन त्यानंतर रिजन आपण अंडरस्टँड करून घेऊया. राईट ना? हा एक रिजन आणि हा एक रिजन जर डिस्कस करायला गेलो तर दोन्ही कोणते आहेत माझे? कॉन्स्टंट रिजन आहेत. कोण असणार आहेत? कॉन्स्टंट रिजन येताना बघायला. कॉन्स्टंट काय असणार रिजन और कॉन्स्टंट काय असणार आहे? तुम्हाला स्ट्रँड येताना बघायला भेटणार आहेत. सगळ्या याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर होते? जे ग्रीन कलर आहे स्पेशली मी तुम्हाला शो करून देते, दिस ऑल आर व्हॉट? कॉन्स्टंट रिजन. राईट ना? आणि वरती जे तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटणार कसं की स्पेसिफिकली इथे थोडंसं हे वालं स्ट्रक्चर जे मेनली मेन्शन करून घेतोय, दीज आर दी व्हॉट? सांगा कसे असणार आहेत? व्हेरिएबल रिजन. कसे असणार आहेत? व्हेरिएबल
रिजन येताना बघायला भेटणार आहेत, की जिथे बेसिकली रिजन काय असणार आहे, स्वतःचं स्ट्रक्चर चेंज करू शकतो. इथं कॉन्स्टंट ऍज इट इज राहताना बघायला भेटणार आहे. हे स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेली आहे. क्लिअर होते. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे, इथं जो स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे व्हेरिएबल रिजन वरती. सो व्हेरिएबल रिजन वरती हे जे स्पेसिफिकली नॉच लाईक स्ट्रक्चर दिसतं ना इथं, हे नॉच लाईक स्ट्रक्चर जे मेनली मेन्शन करून घेतोय. सो या नॉच लाईक स्ट्रक्चरला आपण नाव दिलं होतं काय, पॅराटोप. काय म्हणतोय आपण, पॅराटोप. जे कोणावरती प्रेझेंट असणार सांगा, अँटीबॉडीज वरती. ज्याला आपण अजून एक नाव दिलं, काय म्हणतो, अँटीजन बाइंडिंग काय असणार आहे, साईट. बेसिकली इथं येताना बघा अँटीजन बाइंडिंग साईट मेनली मेन्शन करून घेतो. आता हे जी स्पेसिफिकली प्रॉपर्टी आहे मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो बाळांनो. प्रेझेंट ऑन, ओके ना, इथे क्लिअर करून देतो. प्रेझेंट प्रेझेंट ऑन अँटीबॉडी. ओके, प्रॉपर्टी बेसिकली माहित असू द्या. वरती हा इकडे कोण असणार आहे आपला, बेसिकली पॅथोजन येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट कोण असणार आहे, पॅथोजन. पॅथोजन मेनली बेस्ट. पॅथोजनचा हे जे बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे त्याला हा कोण असणार आहे, अल्टिमेटली आपला एक अँटीजन येताना बघायला भेटणार, राईट ना. अँटीजन मेनली मेन्शन करून घेतो. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर असणार दिस इज नथिंग बट काय म्हणतो आपण याला बेसिकली, येस, इपिटोप. काय म्हणणार आहे, इपिटोप. आता एपिटोप कोणावरती प्रेझेंट असताना बघायला भेटणार आहे, येस, प्रेझेंट ऑन काय असणार आहे, अँटीजन. कोणावरती असणार आहे, अँटीजन वरती येताना बघायला भेटणार आहे. अँटीजन ध्यानात राहील. अरे अंडरस्टँड होते का बाळांनो, काय सांगितलं मी तुम्हाला याच्यामध्ये. येस सर, प्रॉपर्टीजला काय करा की व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. कंपल्सरी तुम्हाला बेसिकली माहित असणं गरजेचं आहे. आता या कन्सर्न मध्ये जर सांगायचं घेतलं तर फर्दर याच्यावरती काय स्पेसिफिक डायसल्फाइड बॉन्ड बघायला भेटतात तुम्हाला, राईट ना. सो डायसल्फाइड बॉन्ड बघितला तर इथं आणि इथं काय असणार आहे, एक बेसिकली बिटवीन द काय असणार आहे पर्टिक्युलरली तुम्हाला, येस, लाईट चेन आणि हेवी चेन मध्ये बघायला भेटणार आहे, राईट ना. देन त्यानंतर ना इकडे काय असणार आहे, एक आला तुमचा असा इथे एक येताना बघायला भेटणार आहे, राईट. या बाजूला पण फर्दर काय असणार तुम्हाला असे येताना बघायला भेटणार आहेत. इथे एक बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. अरे आहेत की नाही सांगा मला, असे दिसत का तुम्हाला. देन त्यानंतर वरती काय असणार आहे, या साईडला पण तुम्हाला काय असणार आहे असे, येस, डायसल्फाइड बॉन्ड इथे येताना बघायला भेटणार आहे. इथं पण एक येताना बघायला भेटणार. ओके, या ठिकाणी परत असणार आहे बघा असं. इथे एक येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय. त्यानंतर ना मध्ये जर बघितलं तर इथं दोन तुम्हाला डायसल्फाइड बॉन्ड येताना बघायला भेटणार, राईट ना. असे दोन झाले. आणि देन त्यानंतर इथं एक बेसिकली येणार आहे, राईट ना. या साईडला एक येताना बघायला भेटणार आहे. फर्दर इथे एक अजून एक येताना बघायला भेटणार आहे, राईट. अरे आहेत की नाही, बोला की मुख्यानं बोला, अरे काहीतरी बोला, राईट. सांगा इकडे किती झालेत, 5. इकडे किती झाले, 5. आणि मध्ये किती झालेत, 6 टोटल. हे तुमचं काय सांगू, अल्टिमेट. आठवड्याभर आजारी शेजारी बसले झालं काय बघ, अगदी दुखते आपण ते. ध्यानात राहील. जे काय प्रॉपर्टी मी इथं मेनली मेन्शन करून दिले त्या सगळ्या तुमच्या इथं कव्हर झालेत का बघा. अँटीबॉडीचं वरचं काय नाव बेसिकली मिस झाले अशातला काय भाग, हेवी चेन वगैरे वगैरे, लाईट चेन दिले, अँटीजन बाइंडिंग साईट. टर्मिनल्स फक्त आपले नोट डाऊन करून ठेवायचे राहिले बाळांनो. कोणतं असणार आहे यांच्यामध्ये, एक तर बेसिकली इथं आपण डिस्कस करतो, यस, सी. सी हा पण सी, इकडे पण सी. आणि वरती इथे कोणतं असणार सांगा, एन टर्मिनल. इथं एन टर्मिनल. चेन जितके असणार तितके त्यांचे काय असणार, टर्मिनल. दॅट्स इट. तर एका बाजूला त्याची इन्फॉर्मेशन, दुसऱ्या बाजूला त्याची आता डायरेक्ट कम्प्लीट झाले आपल्या याच्यामध्ये, वेगळं काय करायची गरज नाही. हा एवढंच की व्हेरिएबल रिजन मध्ये एनसेट थोडेसे वेगळं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. मी तुम्हाला इथे सिंपल साधा बेसिकली स्ट्रक्चर दिलेला आहे. आता व्हेरिएबल रिजनचं मिनिंग काय बनतं बघा. अँटीजन थोडा जर वेगळ्या फॉर्म मध्ये आला तर आपली बेसिकली अँटीबॉडी स्वतःला काय करू शकते, व्हेरिएशन चेंज मध्ये घेऊन जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता इथे जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं बघा, तर काय सांगतो बघा, इमॅजिन करा की स्पेसिफिकली आपल्या अँटीबॉडीमध्ये व्हेरिएबल रिजन या फॉर्म मध्ये, राईट ना, कसं आहे, असा आहे. आणि याच्यामध्ये कंडिशन काय झाली माहितीये का, किंवा स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगू देतो बघा, या फॉर्म मध्ये काय असणार आहे माहितीये का, आता तो कॉमनली एकसारखंच दाखवत नाही. ही बघा बेसिकली काय असणार आहे, हा पॅराटोप आहे. कोणावरती असणार आहे, अँटीबॉडीवरती असणार आहे. अरे सॉरी, मी इथं काय केलं माहितीये का, या फॉर्म मध्ये एक अँटीजन घेऊन आलो. कोण घेतला, अँटीजन, राईट ना. हा कोण झाला माझा सांगा, इपिटोप. अरे सॉरी नो. आता मला सांगा, इपिटोप आणि पॅराटोप एकसारखे आहेत का, अरे आहेत का, नाही ना. पण आता ज्यावेळी अँटीबॉडी त्याला बेसिकली बाइंड व्हायला जाते ना बाळांनो, तर त्या सिच्युएशनला हे जे स्ट्रक्चर स्वतःला काय करतं माहितीये का, असं ऍडजस्ट करून घेतं.
कॅल्क्युलेट केलं ना कोणता ते पार्ट बोलले ऍडजस्ट करून घेतला सांगा, पॅराटॉप रिपिटो? स्कोअर 60च्या वरती असतील गेलंच नाही कधी. अरे सांगितलं ना, कोण ते चेंज झाला बोलले सांगा ना तुम्ही याच्यामध्ये, बघून तुम्ही आन्सर करा ना. रिपिटो बर पण पॅराटॉप, तुम्हाला पॅराटॉप चेंज झालाय ना. नक्की पॅराटॉप बोलले. कोणावरती प्रेझेंट आहे? व्हेरिएबल रिजनला, कॉन्स्टंट रिजनला? तुम्ही व्हेरिएबल रिजन मध्ये प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे, स्वतःला चेंज करून घेण्याची. पण आपण त्याला काय म्हणतोय? व्हेरिएबल रिजन. क्लिअर होतंय? अंडरस्टँड होतंय? सो प्रॉपर्टीजला काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. दॅट्स इट. इथे आपला काय असणार आहे? अँटीबॉडीचा टॉपिक संपलेला आहे. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार स्ट्रक्चर ऑफ, और काय असणार आहे ऍक्शन ऑफ, काय असणार आहे स्पेसिफिकली आपल्या याची मेनली मेन्शन करतो ऍलर्जीची. सो बघा याच्यामध्ये काय असतात कन्सेप्ट, टॉपिक असणार आहे बाळांनो, येस ऍलर्जी. राईट ना. आता हे ऍलर्जी म्हणजे काय असणार आहे बाळांनो, की स्पेसिफिक काही ऍलर्जन्स बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ना बॉडीचा एक हायपर सेन्सिटिव्हिटीचा रिस्पॉन्स आहे, त्याला आपण काय म्हणतोय? ऍलर्जी. ऍलर्जी इट्स काय? हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्ह रिस्पॉन्स मेन्सली बघायला भेटणार आहे. हायपर सेन्सिटिव्ह, सेन्सिटिव्ह काय असणार आहे? एक रिस्पॉन्स असणार आहे. रिस्पॉन्स अगेन्स्ट व्हॉट? अगेन्स्ट काय असणार आहे? ऍलर्जन्स. कोणाच्या अगेन्स्ट येणार आहेत? ऍलर्जन्सच्या अगेन्स्ट येताना बघायला भेटणार आहेत. मग हे ऍलर्जी कॉज करण्यासाठी जे ऍलर्जन्स असणार आहेत, ते ऍलर्जन कोण कोण असू शकतात? ऍलर्जन्स. राईट ना. तर ऍलर्जन्स म्हणजे डिफरंट डिफरंट टाईपचे ऍलर्जन्स तुम्हाला बघायला भेटतील. अँड सर्टन फ्यू एक्झाम्पल दिलेत. कोणकोणते असणार आहेत? पहिला तर बेसिकली आपण इथे घेऊया डस्ट पार्टिकल्स. राईट ना. डस्ट पार्टिकल्स येताना बघायला भेटणार आहेत. और इव्हन काय असणार आहे? माइट्स काय बेसिकली बघायला भेटणार, छोटे छोटे पार्टिकल्स मेनली मेन्शन करून घेतोय. और इव्हन काय असणार आहे? पोलन ग्रेन असणार आहेत. ओके ना. और इव्हन काय असणार आहे? अॅनिमल टेंडर्स बघायला भेटणार आहेत. अॅनिमल टेंडर्स बघा, काही बेसिकली कुत्र मांजर असतात बघा, त्यांना जवळ घेतलं का नाही की त्याच्यानंतर त्यांच्या बॉडीवरून काही बेसिकली असे स्किनचा पार्ट, व्हाईट कलरचा पार्ट बघा असं शेड ऑफ होताना बघायला भेटणार, त्याला काय म्हणतो? अॅनिमल टेंडर्स. राईट ना. सो अॅनिमल टेंडर्स बेसिकली काय असणार आहे? ते मेनली रिस्पॉन्सिबल आहे त्यांना बघायला भेटतात. दिस आर दिस सम काय असणार की स्पेसिफिकली ॲलर्जन्स. आता मला सांगा, हे ॲलर्जन्स तुमच्यासाठी कोणासाठी असणारच आहे, बट इतकंच नाही, अजून पण ॲलर्जन्स असतात. जस्ट लाईक मी तुम्हाला सांगतो पीनट्स. राईट ना. ते कोणाला खाल्लं की लगेच त्याला ॲलर्जी येताना बघायला भेटणार. मिल्क. राईट ना. मिल्क मुळे पण काही जण ॲलर्जी होताना बघायला भेटणार आहेत. आणि अशा ॲलर्जीज केसमध्ये समटाइम्स काही पर्सन मरू शकतात, मरू शकतात. राईट ना. आता रिसेंटली एक बेसिकली मूवी बघा आला होता, काय पण त्याचं नाव होतं, डेस्टिनेशन, फायनल डेस्टिनेशन. लास्ट मूवी आता जो बेसिकली रिसेंटली लास्ट इयरला येऊन गेला का नाही, तर त्याच्यामध्ये एक पर्सन होता बघा, त्याला ॲलर्जी होती. कशाची होती माहितीये? पीनट्सची होती. पीनट बटरची त्याला बेसिकली काय व्हायची माहिती? ॲलर्जी. आणि ते बेसिकली आहे ना, ते खातंय आणि अल्टिमेटली त्याला इतका खतरनाक लेवलची ती ॲलर्जी होऊन जाते ना, मरतंय त्याच्यामध्ये. मूवीज मध्ये तो सीन बेसिकली दाखवलाय. सो अशा ॲलर्जी कंडिशन बेसिकली ते येताना बघायला भेटणार आहेत. आता महत्वाची गोष्ट, बॉडीमध्ये जसा ॲलर्जन येतो ना, तर याच्या अगेन्स्ट बॉडी आपल्याला काय करते बाळांनो माहितीये का? की स्पेसिफिकली सर्टन अमाऊंट मधून ब्लड मध्ये काय असणार आहे माहितीये का? काही मोलिक्युल इथं जनरेट करताना बघायला भेटणार. काय? ब्लड मध्ये सर्टन अमाऊंट मध्ये काही मोलिक्युल याच्यामध्ये बनतात. सो हे जे ब्लड मध्ये बेसिकली जे कंपाऊंड बनणार आहे, ते कोण असणार आहेत, कसे असणार, तेवढं समजून घ्या. इमॅजिन करा ही आपली ब्लड वेसल आहे. राईट ना. तो ब्लड वेसल एक नॉर्मल स्टेज मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि मला सांगा, यातला एक डस्ट पार्टिकल समजा काय झालं की बॉडीमध्ये जर एंटर केला असेल, तर बॉडीमध्ये ह्या ज्या काही स्पेसिफिकली आपल्या काय असणार आहेत की या कंडिशनला रिस्पॉन्स देण्यासाठी बॉडी काय बनवते? बॉडी स्पेसिफिकली याच्यामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ काय असणार आहे? बेसिकली अँटीबॉडीज बनवते. आणि अँटीबॉडी एस्पेशली कोणती निघते बनवणं? IgE निघते. कोणती निघते? IgE. दिलं इन्सिडेंट असं काय? भेटली तुम्हाला IgE. राईट ना. सो IgE निघाल्यानंतर ना डेफिनेटली हिची जी बाइंडिंग असते, ती आपल्या बेसिकली ब्लड वेसलच्या एका पर्टिक्युलरली येस ना सेल मधून निघताना बघायला भेटणार. सेलवरती त्याची बाइंडिंग होऊन जाते, रिसेप्टर त्याच्यावरती प्रेझेंट असणार आहेत. सो ही जी सेल आहे, एस्पेशली तिचं नाव दिलं यासाठी ना मास्ट सेल. कोणती असणार आहे? मास्ट सेल. मग जशी बेसिकली काय होणार आहे माहितीये का? अँटीबॉडी मास्ट सेलला अटॅच होणार आहे, तर मास्ट सेल सर्टन टाईपचे काही केमिकल रिलीज करताना बघायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल यासाठी सांगते काय की तुमचा हिस्टामाइन और काय असणार आहे? सेरोटोनिन. राईट ना. हे टाईपचे केमिकल रिलीज होताना बघायला भेटणार आहे. और काही इंटरफेरॉन्स पण रिलीज होताना बघायला भेटणार आहेत. और काही बेसिकली प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज होताना बघायला भेटणार आहेत. ते मेकॅनिझम कसं होतं ते थोडंसं आपण काय करूया याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊया. बघा आता मला सांगा, ब्लड मधून ॲलर्जनच्या अगेन्स्ट काय प्रोड्यूस झाले? कोणता? आता या आयजी कोणत्या सेलवरती अटॅच होणार आहेत?
मास सेलवरती. सो आपण इथे काय करूया माहिती का, एक स्पेसिफिक अशी मास सेल इथे आपण डिस्कस करून घ्या. जस्ट इमेजिन करा आपण काय घेतलं इथं असे मास सेल घेतलं, राईट ना. त्या मास सेलच्या सरफेसवरती काय असणार आहेत, अशा टाईपचे काही स्पेसिफिक रिसेप्टर येताना बघायला भेटतात. असे काय असणार आहेत, रिसेप्टर. बरं, या अगोदर मला क्वेश्चनचा आन्सर करा. तुमची जी स्पेसिफिकली IgE अँटीबॉडी असणार आहे ती मोनोमेरिक आहे, बाय डायमेरिक आहे, बेसिकली पेंटामेरिक आहे? मोनोमेरिक येणार आहे म्हणजे मला सांगा याच्यामध्ये हेवी चेन किती असणार आहे? हा, अरे हेवी चेन किती असणार आहेत? मला एक काय ऐकू येते मग, एक असणार आहे का दोन असणार आहे? कन्फर्म आहे, राईट ना. आणि त्यानंतर लाईट चेन दोन येताना बघायला भेटणार आहे. मग आता ही बेसिकली आयजी जे असणार आहे ना, ते अटॅच होणार आहे कोणावरती, या रिसेप्टरवरती, कोणाच्या, मास सेलच्या. तर अशा पद्धतीने काय असणार त्यांची अटॅचमेंट मला बघायला भेटणार आहे. दिसत या फॉर्म मध्ये काय असणार आहे स्ट्रक्चर, आपण इन जनरल मध्ये काय करतो की डिस्कस करून घेतो, राईट ना. या फॉर्म मध्ये बेसिकली स्ट्रक्चर इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. सो याला काय करायचं व्यवस्थित समजून घ्या. बॉडीवरती असे स्पेसिफिक काय अटॅच होताना बघायला भेटणार तुम्हाला, अँटीबॉडी. कोणाच्या बेसिकली सेलवरती, मास सेलवरती असे काय असणार आहे अटॅच होताना बघायला भेटणार आहे. सो ह्यांना नेमिंग करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल दिस सेल इज नथिंग बट काय असणार आहे, मास सेल. या मास सेलवरती काय प्रेझेंट असणार आहेत, हे रिसेप्टर. आणि रिसेप्टरवरती ही काय प्रेझेंट असणार आहेत, अँटीबॉडी. कोणती असणार आहे, IgE. तर जेव्हा कधी बेसिकली अलर्जी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते, कोणती अँटीबॉडी रिस्पॉन्स करणार आहे, IgE बेसिकली रिस्पॉन्स करताना बघायला भेटणार आहे. आणि मग देन त्यानंतर ना ह्या अलर्जिक कंडिशनला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ही मास सेल काय रिलीज करताना बघायला सर्टन केमिकल्स. सो जस्ट लाईक इथून रिलीज होताना बघायला भेटणार आहे हिस्टामाइन. काय असणार आहे, हिस्टामाइन बेसिकली रिलीज होताना बघायला भेटणार आहेत. और ऑल्सो कॉल्ड काय असणार आहे, अजून एक बघायला भेटणार आहे सेरेटोनिन येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सेरेटोनिन होणार आहे. और इव्हन काय असणार आहे, काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स बेसिकली रिलीज होणार आहेत, प्रोस्टाग्लॅन्डिन्स, राईट ना. हे रिलीज होताना बघायला भेटणार आहे, राईट. आता याच्यामध्ये बघतो की स्पेसिफिकली ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये असे अलर्जन्स एंटर करतात, बॉडी बेसिकली ब्रिदिंग करण्यासाठी डिफिकल्टी येताना बघायला भेटणार, यांसाठी वर्ड युज करते, राईट ना. इट्स डिफिकल्टी इन काय असणार आहे, ब्रिदिंग. सो ब्रिदिंग मध्ये मला जर का डिफिकल्टी येत असेल तर डेफिनेटली इथं माझं ब्लड प्रेशर पण बेसिकली काय असणार आहे, व्हेरिएशन मध्ये येणार आहे. सो इथं बॉडीचा ब्लडचा फ्लो जो असणार तो रेग्युलेट करण्यासाठी हा हिस्टामाइन ऍक्ट कोणावरती होताना बघायला भेटणार आहे, हा ऍक्ट होता बेसिकली आपल्या ब्लड वेसलवर. आणि ब्लड वेसलवरती ऍक्ट झाल्यामुळे ब्लड वेसलचं इथं काय होणार आहे, डायलेशन होणार आहे. बिकॉज हिस्टामाइन इट्स इन वॉट, डायलेटर और कन्स्ट्रिक्टर. डायलेटर. तर इथं जे ब्लड वेसल असणार ते असे एकदम काय होणार आहे, डायलेट होताना बघायला भेटणार आहे. या फॉर्म मध्ये काय असणार, डायलेट झाले. मग मला सांगा डायलेट झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढणार का कमी होणार, वाढणार का कमी होणार, कमी होणार ना. अंडरस्टँड होते. तर इथं बीपी काय असणार, लो होताना बघायला भेटणार आहे. मग या कंडिशनमुळे काय झालं, आता ह्या सिच्युएशनमुळे डायलेशन झाल्यामुळे ब्लड वेसलचं काय झालं, डायलेशन झाले. डायलेशन होताना बघायला भेटणार बाय द ऍक्शन ऑफ वॉट, हिस्टामाइन. त्यामुळे इथं आता बीपी जो असणार आहे पर्सनचा तो कसा असणार आहे, कमी होताना बघायला भेटणार. सांगा इथं कोणाला काय डाऊट आहे का, बिकॉज ऑफ वॉट, ऍक्शन ऑफ काय असणार आहे, हिस्टामाइन. पण आता इमेजिन करा एखाद्या पर्सन मध्ये हिस्टामाइनचं सिक्रेशन खूप जास्त जर झालं तर या केसमध्ये बीपी वाढत जाणार का कमी होणार, आणखी कमी होताना बघायला भेटणार आहे. आणि आणखी कमी जर झाला तर पर्सन बीपी, बघा नॉर्मल केसमध्ये मला सांगा लो बीपीचा बेसिकली जर नंबर घ्यायचा म्हणजे तर बघा ब्लड प्रेशर आपण डिस्कस केलं, राईट ना. नॉर्मल ब्लड प्रेशर कसं असतं रे, 120/80. 120/80 आहे ना, 120/80 आहे ना. सिस्टोलिक प्रेशर, सिस्टोलिक प्रेशर किती असतं, 120. डायस्टोलिक प्रेशर किती असतं, 80 असतंय. आता इमेजिन करा हे प्रेशर 80च्या खाली जर गेलं, किती, 60, 40 प्रेशरला पर्सन डेड, बिकॉज ऑफ व्हॉट, हायपर सिक्रेशन ऑफ हिस्टामाइन. मग मला सांगा या पर्सनला मला जर वाचवायचं असेल तर काय त्याला द्यायला पाहिजे, अँटी हिस्टामाइन, राईट ना. सो इथं जर का मला बीपी पर्टिक्युलर काय असणार वाढवायचं असेल तर या पेशंटला मला देणं गरजेचं आहे, कोण, अँटी हिस्टामाइन. हिस्टामाइन देणं गरजेचं आहे. अँटी हिस्टामाइन दिल्यामुळं पर्टिक्युलरली त्या पर्सनचा बीपी परत काय असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय. आणि हा अँटी हिस्टामाइन मोस्टली जो असताना बघायला भेटणार आहे तो कोण असतो बाळांनो, सेरोटोन. बिकॉज हिस्टामाइन इज अ व्हॅसोडायलेटर.
मग त्याच्या अगेन्स्ट वर्क करणार कोण आहे? सेरोटोनिन. वॅसो कन्स्ट्रिक्टर, तर त्याच्यामध्ये इंजेक्शन मध्ये आपण काय युज करणार? सेरोटोनिन आपण युज करू शकतो. क्लिअर झाला बाळांनो? हा टॉपिक एनसेटने काय केला की तुम्हाला अलर्जीच्या कन्सर्न मध्ये देऊन टाकलेला आहे. दॅट सेट. ओके, झाला टॉपिक. आता एक कन्सर्न मध्ये नंतर लास्ट टॉपिक मध्ये एनसेटने काय टाकलंय माहिती का? थोडंसं एक पॉईंट दिले. इन मेट्रो सिटी मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर जे काही बेबीज बघायला भेटणार आहेत, चाइल्ड जे बघायला भेटणार आहेत, इन जनरल मध्ये मोस्टली काय होणार की ते लगेच इमिजिएटली काय होतात माहितीये का? की कोणत्याही जर का बेसिकली अलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये और एखाद्या डस्ट पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इमिजिएटली त्यांना अलर्जी होऊन जाते. आता अलर्जी होण्याचं रिझन काय? कारण की त्यांनी कधी या टाईपच्या अलर्जनला एक्सपोजर झालेले नाहीत. मेट्रो सिटी म्हणजे कसं असणार आहे? जे बेसिकली मोठ्या मोठ्या मुंबई घ्या, चेन्नई घ्या, राईट ना, कलकत्ता, दिल्ली या टाईपच्या बेसिकली जे असणार आहेत मेट्रो सिटीज आहेत, राईट ना. सगळेजण आपण राहतोय कोणत्या लेवलला सांगा रे? एक बेसिकली काय टॉवर मोठे मोठे बघायला भेटणार 25-30 माळ्यांचे. आता 25-30 माळ्यावरती मला सांगा धूळ कुठून येणार आहे? राईट ना. त्या कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसल्या प्रकारचा अलर्जन येत नाहीत. थोडासा जर बेसिकली धूळ जर त्यांच्या समोर आली का नाही, इमिजिएटली काय होतं माहिती का त्यांना? शिंकायला चालू होतात. इमिजिएटली, म्हणजे त्यांना वेळच लागत नाही. आणि गावाकडची कार्टी मातीत खेळते ती, तरी त्यांना बेसिकली कशाची अलर्जी होईना झाली. राईट ना. मातीत खेळणार, ते उड्या बिड्या मारणार, क्रिकेट खेळायला लागले बास, दिवसभर त्या मातीतच पडू नये, लोळतेच त्याच्यामध्ये, राईट ना. सो इमॅजिन करा त्या पर्सनला बेसिकली काय होत नाही, अलर्जी होत नाही. बट जे टॉवर मध्ये राहणार आहेत, जरा जमिनीवरती ची असं होत नाही, तसं होत नाही, राईट ना. चालू होऊन जाते, राईट ना. कुठे आहे माझा हँकी? राईट ना. मास्क कुठं राहिलाय माझा? राईट ना. सॅनिटायझर घ्या रे तेवढा खाताना, राईट ना. अशा कंडिशन होताना बघायला भेटणार आहेत. सो अशा सिच्युएशन मध्ये मला सांगा बघू, ते कराटे कसं बरं जगायचं? कसं जगायचं सांगा बघू, राईट ना. सो ही सिच्युएशन क्रिएट होते. आज या सिच्युएशनला ओव्हरकम करण्यासाठी काय चाललंय बघा आता. ही जी काय स्पेसिफिकली त्या टाईपची पर्सन मिळते ना, की जे एकदम लयच नाजूक साजूक, राईट ना, अशी जी बेसिकली कराटे बघायला भेटणार आहेत, त्या कराट्यांना मातीमध्ये खेळण्यासाठी पे केलं जातं बघा. आमची कार्टी घेऊन येतोय इथं, तुमचा एक ग्राउंड आहे त्याच्यामध्ये माती आहे ना, आम्ही आमच्या पोरांना तिकडे खेळायला सोडून देतो, हे घ्या 1000 रुपये, 2000 रुपये, खेळू द्या आमच्या पोरांना. आउट ऑफ इंडिया जर मेनली मेन्शन करायचं म्हणजे डॉलर मध्ये पे केलं जातं बाळांनो. डॉलर. खेळू द्या आमच्या पोराला मातीमध्ये, राईट ना. अशी कंडिशन हो, आरएमडी वरती आता बघताय, राईट ना. तरी ती पोरं बरे आहेत, बरं त्यांचं जे ट्रेनिंग चाललेले आहेत, बट मातीमध्ये लिटरली खेळण्यासाठी बेसिकली पैसे द्यावे लागतात आता. म्हणजे का? मातीमध्ये खेळल्यामुळे मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया कुठून बॉर्न होतात? ते सॉइल बॉर्न बेसिकली बॅक्टेरिया बघायला भेटणार आहेत, राईट ना. बट आपल्याला त्याची काही गरज नाही, लहानपणापासूनच, राईट ना. 4थी-5वीला असल्यापासूनच मातीशिवाय खेळणं माहितच नाही. खाताना बघताना माती बघायला भेटणार आहे, राईट ना. ही कंडिशन असणार आहेत. बर, देन त्यानंतर ना पावसाच्या दिवसात तुम्ही बघत असाल, जरा थंडी लागली, जरा पाऊस लागला, लगेच आजारी पडत आहे. का? ही बेसिकली जी तुम्हाला बेसिकली पर्सन बघायला भेटणार कशामध्ये? मेट्रो सिटी मधले, त्यांना बेजायचं माहितीच नाही. आणि इकडं पाऊस पडला की हे करत भोंबलत बाहेर जाणार. पाऊस पाऊस चला, पहिला पाऊस, नाचा भिजा, राईट ना. बट बघा, आपण त्याच्यामध्ये काय करतो माहितीये का? जरी पहिला पाऊस म्हणून मज्जा मज्जा म्हणून आपण जरी गेलो का नाही, दुसरं आक्षी आक्षी, हा, हे बेसिकली चालूच होत असते. बट ती सिच्युएशन थोडी जरा ऑब्झर्व करा. अय आक्षी, सांगू का कालचं? हा, सांगू का कालचं? हा, सांगितलं तर काय होईल माहिती आहे ना? तर लक्ष दे. बघा, मला याच्यामध्ये मेनली मेन्शन काय करायचंय, की स्पेसिफिक तुम्ही बघा, रस्त्यावरती आहेत ना काही पोरं असतात बघा, छोटी छोटी, हा, बेसिकली असे म्हणजे प्लास्टिकचे बॉटल कलेक्ट करणारे, प्लास्टिक भंगार वगैरे गोळा करणारे असतात बघा, राईट ना. तुमचे मित्र वगैरे असतील, मला माहिती आहे, राईट ना. तर असे बघा बेसिकली जे बघायला भेटणार आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सिग्नल वरती पण बेसिकली काय करतात माहितीये का? कचऱ्याच्या पिशव्या विकताना दिसतील, राईट ना. किंवा बेसिकली काय असणार माहिती काय ना काहीतरी असं देताना बघायला भेटणार. पाऊस पडतोय आणि ती लोक बेसिकली डोक्यावरती काय घेतलं नाही घेतले, तशीच बेसिकली नुसती बनियान आणि खाली चड्डी घालून बेसिकली फिरत असतात बघा, राईट ना. सांगा ती पोरं बेसिकली आजारी पडतात खरं? नाही का? बॉडी इतकी म्हणजे सेन्सिटिव्हिटी त्याच्यामध्ये राहिलीच नाही, राईट ना. सेन्सिटिव्हिटी कायच नाही. ते इतकं म्हणजे एकदम रेजिस्ट करायला लागलेत त्या बेसिकली असणाऱ्या कंडिशन्सला. बिकॉज ऑफ व्हॉट? नॅचरली त्या कंडिशन खूप वेळ बेसिकली असणार सर्व्हाइव्ह राहताना बघायला भेटणार. बट आपल्यासारखा जर तसा गेला, एक पावसात गेला, दुसऱ्या दिवशी आऊ आऊ करायला लागला, राईट ना. कंडिशन अशी होताना बघायला भेटणार आहे. आता राजगड बेसिकली तुम्ही फिरायला गेला, दुसऱ्या दिवशी नको नको नकोसं झालं होतं का? रेग्युलरली आपलं आहेच नाही. बट कंडिशन समजून घ्या, बिकॉज ऑफ व्हॉट अशा कायचे अलर्जन्स आपल्यामध्ये येताना बघायला भेटणार. आता कंडिशन क्लिअर होते, मेट्रो सिटीचा काय प्रॉब्लेम असणार आहे. बर,
त्या केसमध्ये मला काय करायचं, ऍलर्जन, तुम्हाला कोणत्या बेसिकली गोष्टीची ऍलर्जी आहे हे आयडेंटिफाय जर मला करायचे असेल तर डेफिनेटली मला काय करावं लागेल, काही स्पेसिफिकली ऍलर्जन बद्दल स्टडी करावं लागेल. तर तुम्हाला कोणाला कशाची ऍलर्जी आयडेंटिफाय करायची असेल तर डॉक्टर सिम्पल होतं, तुम्हाला काय माहिती का, ऍलर्जन एक्सपोज करायचं जाणार म्हणजे काय, डस्ट पार्टिकल, पोलन ग्रेन, त्यानंतर असे काही बेसिकली असणार माइट्स वगैरे किंवा अॅनिमल डस्ट ठेवले जाणार आहेत आणि तुमच्या समोर एक्सपोज जर केलं तर, किंवा काही ॲलर्जन कंपाऊंड तुमच्या बॉडीमध्ये टाकला जाणार आहे, जसं काय असणार लॅक्टोजन. काही लोकांना मिल्कची बेसिकली ॲलर्जी असते ना, त्याच्यामध्ये मेनली कोण माहिती का, लॅक्टोजन. बरं काय असणार आहे, लॅक्टोज शुगर असणार, त्याची एखाद्याला ॲलर्जी असते. आता मी जर का लॅक्टोज शुगर तुमच्या बॉडीमध्ये एखाद्या पर्सन जर टाकली तर बॉडीवरती रॅशेस आहे ना, राईट ना, प्रॉब्लेम मरण एवढा नाही द्यायचा बाबा. डॉक्टर बन बाबा, चांगला बन, एवढा देऊ नकोस बरं का. तिला लॅक्टोजन मस्त किलोभर त्याच्या बॉडीमध्ये ढकलून दिला, बरं किती ना, थोड्या अमाऊंट मध्ये टाकायचं. रॅशेस आलं तर समजून घ्यायचं या पर्सनला कोणाची अलर्जी आहे, लॅक्टोजनची. पोलन आमके सर पोलन ग्रेन जर का समोर ओपन केला नाही, अक्षी अक्षी करायला लागलं तर समजून घ्यायचं काय असणार, पोलन ग्रेनची याला अलर्जी आहे. समजते बाळांनो, हा टॉपिक काय होता, क्लिअर झाले. सो दिस इज अल्टिमेट टॉपिक ऑफ अलर्जी. इथं तुमचा ओव्हरऑल इम्युनिटी मधला एक टॉपिक फक्त बघता राहिलेला आहे, कोणता असणार, लिम्फेड ऑर्गन. सो जो आपण काय करूया मंडेच्या लेक्चरला समजून घेऊया. इथपर कोणाला काय डाऊट आहे का. ते पार्टिकल छोटे छोटे बेसिकली याच्यामध्ये मेलिमिशन केले, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कन्सर्न मध्ये काय केस येताना बघायला भेटणार आहे, माइट्स और मिट्स बेसिकली आपण त्याला मेलिमिशन करून घेतो. तुम्हाला दाखवतो थोडंसं, थांबा जरा. बघा असे असतात छोटे छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, माइट्स 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 माइट्स. अरे ऊ बघितले का, ऊ तशा टाईपचे असतात बघा हे. बर बर बर, बाजार घालायचं नाही, आपला आपला अभ्यास करत गपचूप बसा. हो, ट्रेलर नाचल्या नुसते, ट्रेलर बघायला कोणाचा बघायचा आहे, भयचा बघायचा आहे, भयवाला. टॉपिक समजला याच्यामध्ये, ए टॉपिक मध्ये कोणाला काय डाऊट आहे का, मला पहिल्यांदा सांगा. नाही ना, क्लिअर झालं सगळं. चल, कोई बात